नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 5 हरित ऊर्जेच्या दिशेने याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या आधीच्या घटकांमध्ये आपण कोळशावर चालणारी किंवा कोळशावर आधारित विद्युत केंद्र बघितलेली आहेत। अणूंचा वापर करून अणूचं विभाजन करून अणुभट्ट्या कशा चालतात, त्याच्यापासून विद्युत निर्मिती कशा प्रकारे केली जाते ते बघितलं। तर आता आपण आजच्या या नैसर्गिक वायूच्या ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र कसे काम करतात ते बघणार आहोत। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते। नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना खालीलप्रमाणे दाखवण्यात आलेली आहे। आकृती क्रमांक 5.12 यामध्ये जो फ्लो चार्ट दाखवला आहे त्यामध्ये बघा, त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे की उच्च दाबाच्या हवेसाठी कंप्रेसर असतो, तिथे ज्वलन कप्पा असतो, नैसर्गिक वायू या बाजूनी असतो, वायूवर चालणारे हे टर्बाईन, जनित्र आणि विद्युत ऊर्जा। आता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत चंद्रामध्ये मुख्यतः 3 भाग असतात। कंप्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यांमध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते, तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते। या कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो। टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते। नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण आकृती क्रमांक 5.13 मध्ये दाखवले आहे। इथे बघा, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण या पद्धतीने केले जाते। नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा वापरतात। नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा, टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा आणि मग विद्युत ऊर्जा इथे आपल्याला मिळते। कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते। शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण पण होत नाही। नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा खालीलप्रमाणे आहे, म्हणजे हा जो इथे 5.14 मध्ये दाखवला आहे तो याप्रमाणे हा नैसर्गिक वायूवर चालणारा विद्युत निर्मितीचा आराखडा इथे केंद्राचा आराखडा इथे आहे। आता भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता इथे आपल्याला ह्या तक्त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे। ठिकाण आहे समरलकोटा, अंजनवेल, बवाना, कोंडापल्ली ही ठिकाणं आहेत, ती कुठल्या राज्यात आहेत आणि त्यांची निर्मिती क्षमता किती आहे ती आपल्याला दिलेली आहे। तर आता याचा जो फायदा आहे तर ते फायदे असे आहेत की कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राच्या संचाची कार्यक्षमता ही खूप अधिक असते आणि तसेच ते कमी प्रदूषणकारी असते। वायूमध्ये सल्फर नसते, त्यामुळे या वायूच्या ज्वलनातून प्रदूषण कमी प्रमाणात होते। ही यांचे काय झाले फायदे झाले।